पाहतोय या ठिकाणी 3 वरती कोर्ट नंबर 3 वरती चढाई केली जाते। श्री माऊलीचा पहिला रायडर आपण पाहतोय या ठिकाणी ती टच लाईन आहे, ती टच करून तो स्वतः पाठीमागे जातोय। ओके, क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला पुकार जय हनुमान नागझरी विरुद्ध जय हनुमान कातरपाडा। क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला पुकार जय हनुमान नागझरी विरुद्ध जय हनुमान कातरपाडा। क्रीडांगण क्रमांक 2 वरती पहिला पुकार जय हनुमान वाघोडे विरुद्ध श्री गणेश ढोकोडे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती पहिला पुकार जय हनुमान वाघोडे विरुद्ध जय गणेश ढोकोडे आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती पहिला पुकार मोसोबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाले। क्रीडांगण क्रमांक 3 वरती पहिला पुकार मोसोबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाले। या साई संघाने आपला गणवेश परिधान करून तयारीत राहायचं आहे। धन्यवाद। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डी स्पर्धा अर्थात या ठिकाणी प्रो कबड्डी स्पर्धा आणि या प्रो कबड्डी स्पर्धेचा मात्र शुभारंभ झालेला आहे। मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी आपण सामना खेळत असताना पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स बुधबाईचा पाडा बसत जय भवानी सातीर्जे। मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान सहाटकोटी बसत दत्तप्रसन्न केही आणि मैदान क्रमांक 3 साठी चिदवादेवी कुरुळ बसत माऊली हुदे। अर्थात या संपूर्ण महाकाय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ निश्चितपणे झालेला आहे। रायगड जिल्ह्यातील नामांकित 64 संघांना पंचकृष्ट माध्यमातून अर्थात संधी देण्यात आली आहे आणि त्या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झालेली आहे। आज या संपूर्ण 3ही पंचकृष्टच्या माध्यमातून पहिली फेरी आणि दुसरी फेरी आजच्या या रचनेमध्ये पूर्णत्वास जाणार आहे, अर्थात पूर्ण केली जाणार आहे आणि उद्या मात्र महिला कबड्डी स्पर्धा असेल आणि पंचकोशी कबड्डी स्पर्धा उद्या मात्र संपन्न होणार आहे आणि 25 तारखेला जिल्हास्तरीय अर्थात प्रौढ गटाच्या संपूर्ण कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळली जाणार आहे आणि या 3 पंचकोशीमधील आणि महिला गटातील सेमी फायनल आणि फायनल 25 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे। प्रो कबड्डी स्पर्धा 2024 अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेली कबड्डी स्पर्धा मात्र सुरुवात झालेली आहे। सर्व नियमांना आणि अटीनुसार ही कबड्डी स्पर्धा खेळली जाणार आहे। संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू आपल्याला मिळणार आहे, लक्षात घ्या। एक रिव्ह्यू आपल्याला मिळणार संपूर्ण मॅच मध्ये आणि त्याच्यानंतर जर आपला रिव्ह्यू सक्सेस झाला तर मात्र आपल्याला संधी गमावलेली असेल याचे सर्व संघ प्रशिक्षक व्यवस्थापक खेळाडू सगळं कर्णधार आपण याची नोंद घ्यायची आहे। एक नक्कीच या ठिकाणी राऊंड नंबर 3 वरती या ठिकाणी आहे जो कोर्ट नंबर 3 या ठिकाणी भूते हा संघ खेळतोय। भूते आणि त्याचे खेळाडू आणि प्रेक्षक बसल्याबद्दल भरपूर जण या ठिकाणी पाहिलं गेलं। तुम्हाला काय वाटतं तुमचा खेळाडू कुठला या ठिकाणी? प्रथमेश म्हात्रे। प्रथमेश म्हात्रे किती नंबरचा पेशंट आहे? 15 नंबर। काय वाटतं किती या टाइमला तो घडी या ठिकाणी संघामध्ये रेड नाही करत तो, आता डिपेंड करणार आहे। वा क्या बात आहे, या ठिकाणी उत्साहित या ठिकाणी पण कुठला पुढे स्टेज जवळ संजय बोलकर सर। धन्यवाद सर। पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही अर्थातच आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर अर्थात छोटा शेठ यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील सामने देखील आम्ही अर्थात आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल नेक्स्ट मॅचसाठी कोर्ट नंबर 1 साठी जय हनुमान नागझरी वर्सेस जय हनुमान कातरपाडा। मैदान क्रमांक 1 साठी आपल्यासाठी फर्स्ट कॉल आहे जय हनुमान वाघोडे वर्सेस श्री गणेश ढोकावडे। मैदान क्रमांक 2 साठी आपल्यासाठी पहिला पुकार असेल आणि मैदान क्रमांक 3 साठी मसोबा गावठाण वर्सेस श्री गणेश खंडाळे आपल्यासाठी अर्थातच पहिला पुकार असेल। मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 साठी आपल्यासाठी फर्स्ट कॉल दिलेला आहे। सेकंड देण्यात आलेली थर्ड कॉलला मात्र आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे आणि अर्थातच आपल्याला प्रवेशद्वाराजवळ थांबायचं आहे थर्ड कॉलच्या वेळेला। आपला मात्र या ठिकाणी स्वागत निश्चितपणे केलं जाणार आहे। आपण पुन्हा एकदा या संपूर्ण कबड्डी स्पर्धेकडे वळतोय। अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या सन्मानाची कबड्डी म्हणजेच प्रो कबड्डी आज या मैदानावर आपण संपन्न होत असताना पाहतो। निश्चितपणे अनेकांच्या आशीर्वादानं अनेकांच्या या ठिकाणी योगदानानं या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली। अर्थात रायगड जिल्ह्यातील एक नामांकित म्हणजेच आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी प्रयत्नातून साकारलेली आणि
संपन्न होणारी भव्य आणि दिव्यत्वाची खऱ्या अर्थाने एक कबड्डी स्पर्धा, ज्याला प्रो कबड्डी असं म्हटलं जातं. निश्चितपणे आपण आतापर्यंत टीव्हीवर प्रो कबड्डी पाहिली, आता मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी शिराड या गावी होणारी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. नेत्रदीपक, खऱ्या अर्थानं प्रशंसनीय आणि सर्वांना आवडणारी कबड्डी स्पर्धा. एकवरती चालू चालला जय हनुमान स्पोर्ट बुधवाईचा पाडा विरुद्ध जय भवानी सातेरी असा खेळाडू क्रमांक 1 वरती चालू सामना. स्कोर बोर्ड आपण बघतोय सातेरी संघ 3 गुणांवरती आहे आणि बुधवाईचा पाडा हा 2 गुणांवरती. आपण जर पाहिला तर बुधवाईचा पाडा हा संघ बामणगाव पंचकृषी मधला संघ आहे आणि सातेरी हा संघ अलिबाग रेबल्स पंचकृषी मधला संघ आहे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना जय भवानी सानगोटी हा बामणगाव पंचकृषी मधला संघ, तर दत्तप्रसन्न टीम हा अलिबाग रेबल्स पंचकृषीचा संघ आहे. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती सीमावणी भूते हा अलिबाग पंचकृषीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध चिंतबाग गुरुल हा बामणगाव पंचकृषी मधला संघ. अर्थात अलिबाग रेबल्स पंचकृषी आणि बामणगाव पंचकृषी यांच्यामध्ये हे तिन्ही सामने आपण पाहतोय. अर्थात 1 गुणाने आघाडीवरती सातेरी संघ 1 वरती, तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय 11-3 असा गुणफलक, म्हणजेच सानकोटी हा संघ आघाडीवरती आहे. क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघतोय 3-1 असा गुणफलक, जेथे सीमावली भूते संघ आघाडीवरती आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारी भव्य प्रो कबड्डी स्पर्धा आपल्या समवेत मात्र या ठिकाणी आलेली आहे. आता आणि निश्चितपणे या कबड्डीला शुभारंभ झालेला आहे. आताच म्हटलं होतं रायगड जिल्ह्यातील अनेक संघ या 3 दिवसांमध्ये या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग होतील. खऱ्या अर्थानं आपला स्पर्श हा देखील आपल्यासाठी एक मोठा अनुभव असणार आहे. आदरणीय दिलीप शेठ होईल आता छोटम शेठ यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी करायची. खऱ्या अर्थानं भविष्यातील कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी लढलेल्या मित्रांनो आपल्या सर्वसामान्य खेळाडूंना देखील या प्रो कबड्डीचा अनुभव असावा हे निश्चितपणे स्वप्न यश बाळगून आज मात्र प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी याची प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय. आमच्या विभागातील नव्हे, या तालुक्यातील नव्हे, तर रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना ग्रामीण स्तरावरील कबड्डी खेळाडूंना या ठिकाणी नामी संधी मात्र प्रो कबड्डीसाठी देण्यात आलेली आहे. ती आदरणीय दिलीप होईल आपल्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या जनतेचं नेतृत्व करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण क्रिकेटचे देखील 3ही सीझन पाहिले आणि कबड्डीचे देखील आपण तिसरा अर्थातच त्या ठिकाणी तिसरं पर्व मोठ्या दिमागदार पद्धतीनं संपन्न होत असताना आपण पाहतोय. अर्थात याचं सर्व श्रेय जातं ते आदरणीय दिलीप शेठ होईल, तसेच साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ या सर्व अर्थात पदाधिकाऱ्यांना, सर्व सदस्यांना. ज्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स गुरुवाईचा पाडा वसे जय भवानी सातेरी. मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान सहानकोटी वसे दत्तप्रसन्न टीम आणि मैदान क्रमांक 3 साठी चित्रदेवी गुरु वसे माऊली होते. जल्लोष प्रेक्षकांचा, जल्लोष कबड्डीचा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण 3 दिवसांमध्ये एक भव्य आणि दिव्यत्वाची कबड्डी स्पर्धा निश्चितपणे पाहणार आहोत. सन्मान कबड्डीचा, अभिमान कबड्डीचा. आणि अजून देखील ज्या संघाने या ठिकाणी आपले प्रवेश दिला नसेल अशा सर्व संघांना मी विनंती करणार आहोत, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपली एंट्री द्यायची आहे, आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. अजून देखील ज्या संघाने या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित केला नसेल अशा सर्व संघांना विनंती आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावर
आमच्या डाव्या बाजूला या ठिकाणी प्रवेश स्वीकारण्यासाठी आमचे पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांच्याकडे आपण नोंदणी करायची आहे. प्रत्येक सर्व संघांना या ठिकाणी विनंती असणार आहे. रसिक प्रेक्षकांचा मात्र वाढता प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहतोय. गतवर्षी देखील अशाच पद्धतीची कबड्डी मात्र ग्राउंडवरची कबड्डी होती. यावर्षी मात्र आपण मॅटवरची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. नाही तर दीप कबड्डी स्पर्धा पुष्ट लागण्याजोगी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. अर्थात सर्व कबड्डी खेळाडूंचा गणवेश असेल, कर्नाटक या ठिकाणी शूज असतील आणि या ठिकाणी अर्थातच या मैदानावर कार्यरत असणारे आमच्या सर्व सदस्य असतील, अर्थात प्रतिनिधी असतील, हे देखील एकाच गणवेशामध्ये पाहतोय. आणि अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व सामनाधिकारी जे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवण्यात ते देखील एकाच गणवेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशी चहूबाजूनं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुंदर नेतृत्व होत असताना आपण पाहतोय. आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद या 3ही दिवसांमध्ये तितकेच महत्त्वाचे असणार आहे. आणि म्हणून आपलं अर्थात आम्ही साई क्रीडांगणाच्या वतीनं, साई महिला मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. लक्षात घ्या, कबड्डीचे सर्व नियम या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी पाहणार आहोत. जो रिव्ह्यू सिस्टम आहे ती देखील आपल्यासाठी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला एक रिव्ह्यू घेता येईल. आम्ही सातत्यानं अशासाठी सांगतो की जे आपल्याला प्रथमतः, कारण मॅटवरील कबड्डी स्पर्धा, प्रो कबड्डी स्पर्धा पहिल्यांदाच आपण या ठिकाणी खेळत आहोत आणि याचा आनंद देखील घेणारे आमचे रसिक प्रेक्षक आहेत आणि आपल्याला देखील याचा आनंद नक्कीच घ्यायचा आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो मैदान क्रमांक 1 असेल, 2 असेल, 3 असेल, या 3ही मैदानावर जबरदस्त जल्लोषपूर्ण कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. एका नव्या उमेदीनं मात्र या रायगड जिल्ह्यानं खऱ्या अर्थानं या कबड्डीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, जो प्रो कबड्डीच्या माध्यमातून आज आपण या मैदानावर आपण पाहणार आहोत. निश्चितपणे मैदान क्रमांक 1 मध्ये सामना हा मध्यंतरासाठी थांबलेला आहे. संजय सर, स्कोर काय आहे? हॅलो, मैदान क्रमांक 1 वरती चालू आपण पाहतोय जय हनुमान सालवंडी, जय हनुमान स्पोर्ट कुटुंबाचा बनवतो जय भूमी सातवीचे. यामध्ये 7 टीम असा गोलफलक आहे. 4 गुणांची आघाडी घेतलेली आहे. पहिला हाफ संपलेला आपण बघतोय आणि 4 गुणांच्या आघाडीवरती संघ जो पाहतोय तो जय हनुमान कुटुंबाचा पाडा म्हणजेच बामणगाव पंचकृषीमधला संघ आहे. हा 4 गुणांच्या आघाडीवरती आहे. नक्कीच आतापर्यंत आपण मैदानात पाहिलं जय हनुमान स्पोर्ट्स दुबईचा पाडा 3 आणि जय भवानी सातवीचे 7 असा या ठिकाणी महत्त्वाचा पाहतोय. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा, गौरी शंकर उठ्या जगाचा मनात पूजन रायगडा. रायगड जिल्ह्यातील अर्थात नामांकित कबड्डी स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये संपन्न होणारी आणि अलिबाग तालुक्यामध्ये शिराड या गावी संपन्न होणारी भव्य आणि दिव्यत्वाची कबड्डी स्पर्धा. आणि अशी कबड्डी स्पर्धा मात्र मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. अनेकांना खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेची प्रतीक्षा मात्र लागली होती. ही प्रतीक्षा मात्र आज या ठिकाणी संपलेली आहे. उद्या अशाच पद्धतीची कबड्डी या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जी पंचकोशी आणि महिला गटाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि 25 तारखेला या रायगड जिल्ह्यातील महाकाय कबड्डी स्पर्धा ज्याला म्हटलं जातं, अशी पुरुष प्रौढ गटाची कबड्डी स्पर्धा 32 संघांमध्ये अर्थात रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेचं वेगळेपण मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही मानतोय, कारण या कबड्डी स्पर्धेचं कालच्या दिवसामध्ये संपूर्ण नियोजन झालेलं आहे. अर्थात आपली भाग्यपत्रिका कालच आपल्या समोर पडलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीचं नियोजन अर्थात नेहमीच आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून करण्यात येतं आणि हाही दिवस मात्र अपवाद नाहीये. संजय सर, रिव्ह्यू आहे, थोडा वेळ द्या. कोड नंबर 2 Sahankoti team want 1 touch point. Our decision was no touch point. Please review. Code number 2. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पहिला रिव्ह्यू या संपूर्ण स्पर्धेतला पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण कोड नंबर 2 वरती बघतोय, 2 वरती पाहतोय. पहिला रिव्ह्यू घेतला आहे. संपूर्ण मॅच मधला एक रिव्ह्यू असेल प्रत्येक संघाला, त्यामुळे पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे. रवींद्र मात्र प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय रवींद्रजी मात्र प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. टीमचे सपोर्टर कुठे आहेत? टीमवाले काम आहे बडे. टीमचे सपोर्टर कुठे आहेत? यामध्ये ग्राउंड कोड नंबर 2 चे सपोर्टर कुठे आहेत?
खेळाडूंचे सपोर्टर कुठे गेले बरे बसलेले आहेत की ना स्टेडियम मध्ये. क्रीडांगण क्रमांक 1 ला दुसरा पुकार देतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार जय हनुमान कातरपाडा विरुद्ध जय हनुमान नागझरी या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे. आपण क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. आपल्यासाठी दुसरा पुकार. त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आम्ही धन्यवाद देणार आहोत. खऱ्या अर्थानं आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्यावरील प्रेमाखातर या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देतोय. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी अनेक मंडळी या ठिकाणी अर्थात कबड्डीच्या निमित्तानं मात्र एकत्रित जमली आणि नक्कीच एक जबरदस्त माहोल जबरदस्त वातावरण या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होत असताना आपण पाहतो. प्रेक्षकांना देखील मनमुराद आनंदाच्या कबड्डी स्पर्धेचा लुटता येतो. अर्थात प्रो कबड्डी 2024 पर्व तिसरा मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि खरोखर सुरुवातीपासूनच प्रत्येक सामना एक जबरदस्त सामना संघर्षमय सामना या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. मैदान क्रमांक 1 वर या दोन्ही संघांमध्ये खेळला जातो. मध्यंतर 3 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळाला होता. मध्यंतर नंतर मात्र काहीच क्षण काहीच चित्र मात्र या ठिकाणी बदलतंय का असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच सर आपण बघतोय भुतुबाईचा पाढा सर 9 गुणांवरती आहे आणि 5 गुणांवरती जय भवानी सातुली हा संघ आहे. अलिबाग रिव्हर्स पंचकृषीमधला एक बलाढ्य संघ ज्या संघाचं नाव आपण बघतो अलिबाग पंचकृषीमध्ये एक चांगल्या स्तरावरती घेतलं जातं आदराने घेतलं जातो असा जय भवानी सातुले या मॅचमध्ये पिछाडीवरती आहे. 5-9 असा गुणफलक. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना आपण पाहतोय. संजय सर मैदान क्रमांक 3 वर रिव्ह्यू आहे. ओके सर. मैदान क्रमांक 3 वर कुरुल आणि भुते हा सामना सुरू आहे. भुते संघाच्या खेळाडूंनी रेडर कुरुल संघाच्या रेडरला कॅच केलेला आहे. पंचांचा निर्णय आहे रेडर आऊट. परंतु कुरुल संघाचं चॅलेंज आहे की अँटी मध्य रेषेला क्रॉस झालेला आहे. प्लीज रिव्ह्यू. थर्ड अंपायर आवर डिसिशन्स रेडर आउट. चॅलेंज कुरुल कॅप्टन्स अँटी मध्य रेषेला क्रॉस झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण रिव्ह्यू पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे आणि पंचांचा निर्णय रायगड आऊट आहे असं दिलंय. प्लीज रिव्ह्यू. मैदान क्रमांक 3 वर राऊत सर अँटी मिड लाईन टच झाल्याचा त्यांचा दावा आहे. प्लीज चेक. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार जय गणेश धोकडे विरुद्ध जय हनुमान वाघोडे. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. आपल्यासाठी दुसरा पुकार सेकंड कॉल असणार आहे. कोर्ट नंबर 2 जय गणेश धोकडे विरुद्ध जय हनुमान वाघोडे. सेकंड कॉल. क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय भुतुबाईचा पाढा विरुद्ध सातुली अशी लढत अत्यंत जबरदस्त मॅच पाहतोय. 10-7 अशा गुणफलकाने मॅच सुरू आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू झालेला आहे आणि सेकंड हाफमध्ये 3 गुणांच्या आघाडीवरती बामणगाव पंचकृषी मधला अर्थात संघ म्हणजे जय हनुमान भुतुबाईचा पाढा
बामणगाव पंचकृषीमध्ये एक बलाढ्य आणि बलवान संघ म्हणून ज्याची गणती केली जातो असा जय हनुमान ज्योतिबाईचा पाडा हा 3 गुणांच्या आघाडीवरती आहे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना आपण बघतोय जेथे जय हनुमान सालमोदी विरुद्ध दत्तप्रसन्न केही अर्थात अभि डेरेचा संघ दत्तप्रसन्न केही हा संघ त्या ठिकाणी झुंज देतोय. वाईनला डिफेन्स केलेला आहे. जय हनुमान ज्योतिबाईचा पाडा या संघाच्या डिफेन्सने खूपच चांगली कामगिरी केली. आघाडी आपण बघतोय 4 गुणांच्या आघाडीवरती जय हनुमान ज्योतिबाईचा पाडा. बापदेव आवाजपाटा संघकरणावर आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे. बापदेव आवाजपाटा संघकरणावर प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार आहे जय हनुमान कातरपाडा विरुद्ध जय हनुमान नागझरी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार जय गणेश धोपडे विरुद्ध जय हनुमान वाघोळे या 4 संघांनी जय्यत तयार करायचा. क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2 साठी आपण तयार राहायचं आहे. आपल्यासाठी सेकंड कॉल आहे. आपण जय्यत तयार करायचं आहे. जबरदस्त डिफेन्स जय हनुमान संघाचं. On court number 3, please decision. हॅलो अजून रवी म्हात्रे सर प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी अनिलजी राऊत सर आणि गुलाबजी पाटील सर चेक करत आहे. अत्यंत डिफिकल्ट निर्णय आहे. त्यामध्ये थोडासा वेळ लागतो. क्रीडांगण क्रमांक 3 वरती उल्हास पाटील सर आणि अनिल राऊत सर त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या रूपात निरीक्षक आहेत. आपण जयभवानी साखरेच्या सर्व या ठिकाणी पात्र आलेले संजय या ठिकाणी मी आहे. असं तुम्हाला काय वाटतं कसा खेळ तुमचा संजय या ठिकाणी पहिल्यांदा मॅच चालू आहे कसं वाटतं? आता मी छोटंसं गाडी बसलेलं आपल्याला बघायला जायचं लाईव्ह किंवा आपण गाव छान वाटतंय ना. पण एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच मॅचवरती केली जाते. एवढं मोठं इंडोर कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. ड्रीम कबड्डीच्या माध्यमातून हे लाईव्ह दाखवलं जातं. आपण त्याचा संघ पाहतो तुमच्या सगळ्यांना आवडता खेळाडू का तुम्हाला आवडतं? तुम्हाला सर्वात चांगला आवडता त्याच्यावरती भरोसा आहे की हा मॅच जिंकवणार. आयुष वा आयुष किती समोर आहे एकदम जोरदार आहे आयुषसाठी. थँक्यू. या ठिकाणी रेडर आउट आहे. त्याला कॅच झालेले आहे आणि रेडरनी बोनस मिळवलेला आहे. प्रत्येक संघात 1 बोनस पॉइंट आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल टू कुरुल. क्रीडांगण क्रमांक 3 वरती रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. अर्थात एकच रिव्ह्यू असतो त्यामुळे आपला रिव्ह्यू संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरच्या संघाने नोंद घ्यायची आहे. 11-13 असा गुणफलक 2 गुणांनी पिछाडीवरती जय भवानी साथीचे संघ निखिल चव्हाणचा संघ या ठिकाणी बॅकफुटवरती बांधतो. जय भवानी साथीचे हा संघ बॅकफुटवरती आहे. तर क्रीडांगण क्रमांक आपण 2 वरती सामना पाहतो त्यामध्ये सानगोटी संघ आघाडीवरती आहे. बामणगाव पंचकृषी मधला जय हनुमान सानगोटी संघ आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती अत्यंत चांगला खेळ घेतोय. सौरभचा संघ त्या ठिकाणी अत्यंत चांगली कामगिरी करतोय. अष्टपैलू कामगिरी करणारा ऑलराऊंडर सौरभ आपण या मॅच मध्ये पाहतोय. वेलकम. कसं वाटतं या ठिकाणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आपण आता इंडोरमध्ये पाहायला मिळतं कबड्डीची स्पर्धा आणि तू नेहमी क्रिकेट पण पाहतो पण कबड्डी कशी वाटते तुला? खूप छान वाटते. थँक्यू फॉर वेलकम सर. काय वाटतं तुझा आवडता संघ कुठला? माझा आवडता संघ जिरेश्वर रटपडा.
क्या बात त्याचा मॅच कधी म्हणजे उद्या की आला आजच आहे. अरे वा या ठिकाणी संघाला सपोर्ट करण्यासाठी ते सर्व या ठिकाणी खेळाडू ओव्हर टू या ठिकाणी आपण बोलूया संजय कोलकर. धन्यवाद सर. या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. आजच्या कबड्डी स्पर्धेत शुभाशीर्वाद देण्यासाठी अशा सर्वांचं आम्ही शाब्दिक समाधान देखील या ठिकाणी स्वागत करू. अर्थातच व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आदरणीय संदेश अर्थात आपा पाहतो जीवन निर्मिती समिती सदस्य संयोजक अर्थात भारतीय जनता पार्टी आपलं देखील हार्दिक स्वागत करणारे आदरणीय अजित पाटील बेलपाडा आपलं देखील मनस्वी या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय समीर धुमाळ सर आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय राजेंद्रजी सुका आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय उमेश ठाकूर अर्थात शिक्षक आहेत अर्थात चिराड रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसंच इतर सर्व मान्यवरांना देखील आम्ही शाब्दिक सन्मानानं या ठिकाणी अर्थात स्वागत करतो. सर आपण पाहतोय की क्रीडांगण क्रमांक 1 वरती अत्यंत टफ मॅच होतोय. 12-13 असा गुणफलक जिथे 1 गुणाने पिछाडीवरती आहे. साथीचे संघ निखिल चव्हाणची रेड टीमच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मौका. निखिल चव्हाण या ठिकाणी पॉईंटची कमाई करतोय. संजय सर Court number 2 review. Team Sangha want bonus point. Our decision was no bonus point. Please review. कोर्ट नंबर 2 बोनससाठी रिव्ह्यू आहे राहुल सर. अत्यंत अटीतटीची लढत 13-13 असा गुणफलक जिथे जयमान पृथ्वीबाईचा पाडा हा संघ पहिल्या हाफमध्ये आघाडीवरती होता. परंतु सेकंड हाफमध्ये जय भवानी साथीने संघाने अत्यंत जबरदस्त डिफेन्स आणि रेडरच्या जीवावरती सामना आतापर्यंत 13-13 अशा गुणफलकाने समान गुणांवरती पहिला सामना संपतोय. आपण बघतोय जेथे पहिलाच मॅच 13-13 अशा समान गुणांवरती संपलाय आणि 5-5 रेडचा हा मॅच आपल्याला क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहायला मिळेल. जे युट्यूबला प्रेक्षक जोडले असतील त्यांनी कोर्ट क्रमांक 1 वरती जर आपण लाईव्ह पाहिला तर अगदी अटीतटीचा मॅच 13-13 अशा गुणफलकाने हा मॅच संपलाय आणि 5-5 रेडचा हा मॅच पुढे सुरू होईल. जेथे जय भवानी जय हनुमान पृथ्वीबाईचा पाडा बामणगाव पंचकोशी मधून आणि जय भवानी साथीने हा अलिबाग रेबस पंचकोशी मधला संघ यामध्ये लढताना आपण बघतोय. सरे समजा बोल कबड्डी सामना संपल्यानंतर अर्थात स्पोर्ट्स बोर्ड नंबर 2 रिपीट सामना संपल्यानंतर स्पोर्ट्स फुटबॉलचा पाडा एक प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. त्यानंतर दत्तप्रसादही आपला देखील एक प्रतिनिधी Hello. Court number 2. Team Sangha want bonus point. Our decision was no bonus point. Please review. रिव्ह्यू अनसक्सेसफुल नो बोनस. Review unsuccessful. No bonus. Captain, no more review. लक्षात घ्या एकदाच रिव्ह्यू आपल्याला मिळणार आहे. जर तो अनसक्सेस झाला तर पुन्हा आपल्या संधी नसणार आहे. सक्सेस असेल तर या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. अशी रिव्ह्यू सेशन देखील अर्थात या आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतो. तर प्रॉपर प्रो कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून अर्थात या ठिकाणी आपण सुरू झालेली पाहतो. एक सुंदर थँक्यू संजय सर. मी या ठिकाणी काही खेळाडू आहे या ठिकाणी स्टेडियममध्ये 2 मिनिट मग थांबवतो मी. कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर कारण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहत आहोत खास करून या पूर्ण त्यामध्ये कारण इंडोर कबड्डी स्पर्धा आणि तुमचा कसं वाटतं या ठिकाणी? खूप छान वाटतंय आम्हाला या मॅचेस बघायला. छोटं शेटचं मी खरोखर धन्यवाद मानतोय की मोठी टुर्नामेंट त्यांनी आत्महत्या त्याबद्दल. तुमचा संघ कसा खेळ काय वाटतं तुम्हाला? ही चॅम्पियन जिंकणार की नाही? 100% देतील आमचे खेळाडू ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी. थँक्यू धन्यवाद तुमचं. सर्व कबड्डीचे चाहते या ठिकाणी एक जोरदार आपण जल्लोष करूया. आवाज कबड्डीचा. थँक्यू. ओव्हर टू संजय बाळा. धन्यवाद सर. कुलकर्णी सर निश्चितपणे आपल्याला देखील सांगू इच्छितोय कारण गतवर्षीच आदरणीय दिलीप शेठ भोईर यांनी या ठिकाणी 3रं पर्व देखील होणार हे सांगितलं होतं. आपल्याला माहिती आहे शेटकी बोली म्हणजेच बंदुकी गोली हे नेहमीच आपण ऐकत आलो आणि पाहत आलोय. आधी केले मग सांगितले ही देखील भूमिका या वर्षी देखील आपण पाहिली आणि अशी स्पर्धामध्ये पुढे चालू आहे. थर्ड कॉल आपल्यासाठी आम्ही देऊन हॅलो. ते अंपायर
और कोर्ट नंबर 3 कुरुल and भूते भूते कॅप्टनने चॅलेंज केलेला आहे. या मॅच मध्ये आमचा डिसिजन असा आहे की सुपर टक्कल झालेली आहे, परंतु कुरुल भूते संघाच्या कॅप्टननं या ठिकाणी अँटी बाहेरील दिशेला लागला असं चॅलेंज केलेलं आहे. आवर डिसिजन सुपर ट्रॅकर कुरुल. क्रीडांगण क्रमांक 3 वरती दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 3 वरती दुसरा पुकार मोसोबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाळे या दोन्ही संघांनी लाईनअप करायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुद्धा जय हनुमान कातरमाळ विरुद्ध जयहनुमान नागझरी आपण लाईनअप करून घ्या. जय गणेश धोकडे विरुद्ध जयहनुमान वाघोडे क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करायचं आहे आणि क्रीडांगण क्रमांक 3 साठी मोसोबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाळे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. या साई संघाला थर्ड अँड फायनल कॉल आहे. साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. मित्रांनो आपण तिसरा कॉल आपल्याला दिलेला आहे. त्या संघाला मात्र आपण गेटवर त्या ठिकाणी येऊन थांबायचं, प्रवेशद्वाराजवळ आपण थांबायचं आहे. ज्यावेळेला आपल्याला पुकार दिला जाईल त्यावेळेला छोटा शेट बद्दल काय बोला तुम्ही? सर छोटम शेट बद्दल जास्त काय बोलत नाही, पण बोलायचं झालं तर एक भाल्याबाऱ्यांचा नाद करा म्हणजे छोटम शेटचा नाद करू नका. क्या बात है छोटम शेट थँक्यू. 5-5 रेडचा सामना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सातीच्या विरुद्ध मृदुबाईचा पाडा 4-2 सातीच्या संघाने आघाडी घेतलेली आहे. 5-5 रेडच्या या मॅच मध्ये या सामन्यामध्ये देखील सवालची रीड होती, मात्र देखील सवालला डिफेन्स केलेला आहे. जबरदस्त डिफेन्स. मृदुबाईचा पाडा या संघाचा डिफेन्स 3-4. रिव्यू सक्सेसफुल. रायडर सेट नंबर 24 आउट ऑफ 1. क्रीडांगण क्रमांक 3 वरती रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. 1 मोर रिव्ह्यू होईल. अर्थात कुरुल या संघाचा रिव्ह्यू होता आणि सक्सेसफुल रिव्ह्यू झाला क्रीडांगण क्रमांक 3 वरती. खरं तर मित्रांनो आपल्याला मैदान क्रमांक 1 वर देखील सामना जो पाहतोय निश्चितपणे जय हनुमान स्पोर्ट्स मृदुबाईचा पाडा तसेच जय भवानी साथी जे पहिलाच सामना ट्रायब्रेकरवर मला वाटतं त्या ठिकाणी खेळला जातोय. 5-5 लढ्यांमध्ये पहिलाच सामना सतीश बरोबर ना त्या ठिकाणी पहिलाच सामना ट्रायब्रेकरवर खेळला जातो. अतिशय रोमांचकारी मॅच, अतिशय रोमांचकारी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. टीव्ही पर कोर्ट नंबर 1 Saturday challenge bonus point. Our decision rider out, no bonus. Please review. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यू घेतलेला आहे. चला साई संघाने जयंत तयार करायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय हनुमान कातरपाडा विरुद्ध जय हनुमान नागझरी आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. मला वाटते खंडाळी संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नागझरी कातरपाडा आपण सुद्धा उपस्थित व्हायचं आहे, लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती मोसोबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाळे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. मैदान क्रमांक 2चा सामना संपलेला आहे. आपण तयार राहायचं. अर्थात आपल्याला थर्ड कॉल दिलेला आहे मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान वाघोडे वस श्री गणेश धोकवडे आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. अर्थात प्रवेशद्वाराजवळ आपण थांबायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान वाघोडे वस श्री गणेश धोकवडे. तर मैदान क्रमांक 1 साठी आपल्या होणारा सामना असेल जय हनुमान नागझरी वस जय हनुमान कातरपाडा आपण देखील या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ थांबायचं आहे. आणि मैदान क्रमांक 3 साठी त्या ठिकाणी मसोबा गावठाण वस श्री गणेश खंडाळे आपण देखील तयार राहायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरची कोर्स सीट लगेच पाठवायची आहे. रिव्यू अनसक्सेसफुल. रायडर आउट. रोहन शेळके प्लीज आपण Hello. Review unsuccessful. Rider out. No more review. क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण बघतोय 5-5 रेडचा सामना सुरू आहे. 4-3 अशा गुणफलकाने सातीचे संघ 1 गुणाने आघाडीवरती आहे.
अगदी अटीतटीची लढत रोमहर्षक लढत काट्याची टक्कर. दोनच प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चार असा बरोबर कल्पेश वाईनची रेडचा बादशाह पॉइंटचा किंग कल्पेश वाईन. जय भवानी साथीने संघाचा अँकल होल्ड झाला आहे. जबरदस्त अँकल होल्ड. संपूर्ण गडानगरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला मनसोक्त आनंद घेत असताना आपण पाहतोय. मैदान क्रमांक 1 वरला देखील पहिलाच सामना या ठिकाणी जबरदस्त आपण खेळत असताना पाहिला. दोन्ही संघांची लढत खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक संघामध्ये या ठिकाणी जिंकायचं आहे, परंतु जिंकायचं कोणी नावा प्रत्येक प्रेक्षकांना मोठ्या आनंदाने या ठिकाणी अर्थात रजत झालेला आहे. आणि कोणता संघ माझा कोणता संघ दुसऱ्याचा हे न पाहता या ठिकाणी खऱ्या अर्थाने कबड्डीला सपोर्ट या ठिकाणी करत असताना आपण मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग पाहतोय. मैदान क्रमांक 3 वर देखील त्या ठिकाणी सामना सुरू आहे. चिदमादेवी कुरुबस श्री माऊली भुते अशा या दोन बलाढ्य संघांमध्ये त्या ठिकाणी स्पर्धा मात्र सुरू आहे. तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण त्या ठिकाणी पाहिला. जे हनुमान सहाणकोटी बसत प्रसन्न नक्कीही या सामन्यामध्ये हनुमान सहाणकोटी हा संघ 22 गुणांनी विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. हेलो टीवी एम्पर कोर्ट नंबर 1 कुतुबाई द पाड़ा चैलेंज. हेलो कुतुबाई द पाड़ा चैलेंज. Raider out of bound 2 point. Please review. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यू घेतलेला आहे. कुतुबाईचा पाडा या संघाने रिव्ह्यू घेतलेला आपण पाहतोय. जेथे 5-5 रेडचा सामना सुरू आहे. पंचांनी निर्णय दिला होता रायडर आउट, परंतु कुतुबाईचा पाडा या संघाचा या ठिकाणी रिव्ह्यू पाहतोय. साई संघाने जय्यत तयारीत राहायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय हनुमान कातरपाडा विरुद्ध जय हनुमान नागझरी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जय गणेश ढोबळे विरुद्ध जय हनुमान वाघोडे. आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती मसोबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाले. ही लढत आपण पुढची पाहणार आहोत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रायडर आउट. Review unsuccessful. Raider out. No more review. 5-5 अत्यंत अटीतटीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. जय हनुमान कुतुबाईचा पाडा 52 श्रीमंत संघ. शेवटची चढाई. सामना समसमान गुणांवर आहे. 5 गुण सातीरचे, 5 गुण कुतुबाईचा पाडा. ही निर्णायक चढाई. जर्सी क्रमांक 1 सातीरचे संघाची रेडर आहे. सातीरचे संघाचा रेडर रेडवरती आहे. शेवट देखील तशाच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बरोबर सुंदर अप्रतिम रसिक प्रेक्षकांचा मात्र वाढता प्रतिसाद या मैदानावर आपण होत असताना पाहतोय. अनेक आणि बहुसंख्येने या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलेला मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहतोय. गोल्डन रेड असेल. ओके 2 वाजता देखील सामना संपलेला आहे. मैदान क्रमांक 3 कुतुबाईचा पाडा संघाच्या बाजूने गोल्डन रेड लागले.
आजच्या या संपूर्ण स्पर्धेतला पहिला गोल्डन रेडचा मानकरी अर्थात भुतबाईचा पाडा या संघाकडे आलेला आहे. गोल्डन रेड या निर्णायक चढाईवर सामन्याचं भवितव्य आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना संपलेला आहे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती शेवटची रेड गोल्डन रेड. टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी येऊ द्या. तिथे एवढे प्रेक्षक या ठिकाणी आहेत जो या ठिकाणी बसलेले आहेत. तर प्रेक्षकांना निवेदन आहे की आपण ग्राउंड नंबर 1 वरती जो सामना चालू आहे तर गोल्डन रेड आहे तर त्याचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज जोरदार टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी. ऑफिशियल जे आहेत ते सक्षम आहेत. तुमचा एकदा रिव्ह्यू तुम्ही गमावलात तर गोल्डन रेडला सुद्धा रिव्ह्यू नाही मिळणार. कंटिन्यू करा सर मॅच. जय हनुमान भुतबाईचा पाडा या शेवटची चढाई सुयोग फळे चढाईच्या मोर्चावर पाहायला मिळतोय. जय भवानी सातिर्जेच्या प्रांगणात जर्सी क्रमांक 21 छोट्या शरीरयष्टीचा खेळाडू आहे परंतु ताकदीच्या बाबतीत हा खेळाडू उजवा आहे. पाहायचं आहे संघाचं भवितव्य या 30 सेकंदांमध्ये. सुयोगच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. रायडर आउट ऑफ द कोर्ट आणि सातिर्जे संघ गोल्डन रेडवर हा सामना जिंकला. जोरदार टाळ्या करायचा सातिर्जे संघासाठी. हो मैदान क्रमांक 1 वर आपण पाहिलं आता त्या ठिकाणी चालू सामना जय हनुमान स्पोर्ट्स भुतबाईचा पाडा वर्सेस जय भवानी सातिर्जे. ऑर्डर मॅच संजय सर. इकडे सामना सुरू झाला. त्यानंतर मात्र ड्रायव्हर सामना सुरू झाला. ड्रायव्हरचा सामना देखील बरोबर सुटला. सुवर्ण चढाईमध्ये हा सामना खेळला गेला आणि सुवर्ण चढाईमध्ये अखेर सामना हा जय भवानी सातिर्जे या संघाने जिंकला. अर्थात विजय संघास हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरोखर सुंदर सामना या ठिकाणी सुंदर अशी पकड. शेक हँड करून घ्या पहिले. शेक हँड करून घ्या. निखिल थांबायचं. निखिल थांबायचं. खरोखर सुंदर. हा खेळ कबड्डी तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजेच कबड्डी आणि फक्त कबड्डी असा कबड्डीचा खेळ रंगलाय तो खऱ्या अर्थानं आजच्या या जिराडच्या प्रांगणामध्ये. अजून पुढचे 2 दिवस देखील अशाच या ठिकाणी वातावरण कबड्डी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार. निखिल आहे या ठिकाणी. हा अलिबाग रेवस पंचक्रोशीतला एक महत्वपूर्ण मध्यरक्षक म्हणून आपण त्याला अनेक वर्ष पाहतोय आणि या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याला खेळताना पाहणार आहोत.